नमस्कार. हे गुलाब घेतले आहेत. या गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत. सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या. हे बघा, हे 200 ग्राम गुलाब आहेत, गुलाबाच्या पाकळ्या. तर ह्याच्या पाकळ्या सगळ्या काढून मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. माझ्या मुलींनी मला खूप मदत केली आहे. हे बघा, दोघी पण काढतात आहे. आता हे काढून झाले की हे बघा, गुलाबाच्या पाकळ्या धुवून ठेवल्या आहेत चांगल्या सुकवून. आता सुकवून झाले की नंतर हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं. आणि काढून घेतलं की नंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली आहे. ही छोटी वाटी आहे. ती साखर टाकली म्हणजे 5-6 चमचे साखर टाकायची, छोटा चमचा आपला पोहे खाण्याचा. आता ती साखर टाकून नंतर असे आपण गुलाबाच्या पाकळ्या चुरून घेणार आहोत. आता हे चांगले चुरून घेतले, पूर्ण साखर ना मेल्ट झाली पाहिजे. आता साखर विरघळली की नंतर ह्याच्यामध्ये मी बडीशेप पावडर टाकली आहे. बघा, मी वाटून ठेवली होती बडीशेप पावडर, ती टाकली मी अर्धा चमचा. आणि हा पाव चमचा छोटा इलायची पावडर आहे, ही मी बनवून ठेवली, ती टाकली आहे. आता हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की हे बाजूला ठेवायचं. नंतर हे 10-12 बदाम घेतले आहेत आणि 10-12 काजू घेतले आहेत. हे मस्त मध्ये असे कट करून घ्यायचे. आता कट करून झाले की हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, गुलाबाच्या ह्याच्यामध्ये, गुलकंदामध्ये. ते टाकून झालं की नंतर मी ही टुटी फ्रुटी पण टाकली आहे, खूप छान लागते त्याच्यामध्ये. तर आता हे टाकून नंतर झालं की नंतर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे आपण मध टाकणार आहोत. हे बघा, कारण मध टाकलं की नंतर मग त्याचे साखरेचे क्रिस्टल्स होणार नाहीत, म्हणून मध टाकणं गरजेचं आहे. हे बघा किती छान झालं आहे घरच्या घरी आपला गुलकंद. आणि मी बाजारात जाऊन आज म्हणजे आवर्जून ते देठाची पानं असतात ती आणले. आणि त्याच्यामध्ये हे बघा, हे आपण टाकलं आहे. कारण पहिल्या काळातील लोकांमध्ये कॅल्शियमची काही कमी नव्हती, कारण ती लोक पान खायची. त्या पानामध्ये खूप कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, म्हणून त्यांना कॅल्शियमची काही कमी नसायची. तर मी हे पान आणलं आहे देठाचं. हे देठ कापून घेऊन नंतर गुलकंद ह्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि असं करून सजावटीसाठी टाकलं आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आणि अशा पद्धतीने हे चांगला घरचा आपलं गुलकंद बनवलेला आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा, खूप छान झाला आहे गुलकंद. मस्त आपण कशामध्ये पण याचा उपयोग करू शकतो. धन्यवाद.